तर मी बघते संध्याकाळपर्यंत माझं टार्गेट आहे 40 ते 45 ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत. आता रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत ब्लाऊज कटिंग शेअर करणार आहे. जे माझ्याकडे ब्लाऊज आलेले आहेत ना कस्टमरचे, तर आता सध्या मी एक कस्टमरची ऑर्डर हातात घेतलेली आहे आणि हे जे ब्लाऊज पीस आहे यावर अशा पद्धतीने बॅक नेक आहे, स्लीववर डिझाईन, तसेच फ्रंटला असा नेक आलेला आहे. तर जसे डिझायनर ब्लाऊज पीस आहेत ना आलेले, तसेच ते आपल्याला व्यवस्थित असे शिवून देखील घ्यायचे आहेत. तर हे जे डिझाईनचे ब्लाऊज असतात त्यांची कटिंग मात्र मला वेगळी करायची आहे आणि जे सिंपल ब्लाऊज असणार आहेत त्यांची कटिंग आपण एक सोबत करणार आहेत. तर हे एकाच कस्टमरचे 12 जरी ब्लाऊज असले तरी मला कटिंग करत असताना जे सिंपलवाले ब्लाऊज आहेत त्यांची मी वेगळी कटिंग करेल आणि हे जे डिझाईनचे ब्लाऊज आहेत त्यांची गळा रुंदी वगैरे चेक करत मग अशी वेगळी कटिंग करणार आहे. दिवसभरात मला फक्त आणि फक्त ब्लाऊजांची कटिंग करायची आहे. तर मी ब्लाऊज कटिंगसाठी मदत घेणार आहे. म्हणजे मी आज तर मेन कटिंग करून घेईल आणि मेन फॅब्रिकवर कटिंग करायला मग त्यांना जसं सांगेल तसं मला कटिंग करून मिळणार आहे आणि मी स्वतः देखील मी कटिंग करणार आहे. तर बघूया आपण आपल्या दिवसभरात किती ब्लाऊज कटिंग होतात. आज पूर्ण दिवसभराचे टार्गेट माझ्या फक्त आणि फक्त ब्लाऊज कटिंगचे असणार आहे, कारण आमच्याकडे लाईट नाही आहे आणि लाईट काही कारणास्तव म्हणजेच पॉवर हाऊसमध्ये काहीतरी काम चालू आहे, तर 10 ते 5 लाईट जाणार आहे आणि गेलेलीच आहे लाईट आता. तर मग लाईट नसल्यामुळे काम तर आपल्याला थांबवायचे नाही, कारण काम भरपूर असे अर्जंट मी हातात घेतलेले आहेत, तर ते मला पूर्ण करणं गरजेचे आहे. म्हणून मग मी आता लाईट गेलेली आहे त्या वेळेमध्ये सर्व जे ब्लाऊज आहेत माझे ते व्यवस्थित असे कटिंग करून घेते आणि किती ब्लाऊज मी कटिंग केले फायनली हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे. तर हे बघा, एक एक कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत हे मी तुम्हाला काउंट करून दाखवते आणि आज पूर्ण दिवसभरात मी किती ब्लाऊजांची कटिंग करून घेणार आहे हे देखील तुम्हाला इथं सांगते. तर हे 11, 12, तर हे 12 ब्लाऊज माझे एकाच कस्टमरचे आहेत आणि ते आहेत माझे 3 ब्लाऊज, 1, 2 आणि 3. कस्टमरची ही पैठणी साडी आहे, त्यावरचं आरी वर्कचं हे ब्लाऊज असणार आहे. असं बघू शकते जे ब्लाऊज आहेत हे देखील मला कटिंग करून शिवून घ्यायचे आहेत. तर हा फ्रंट. त्यानंतर आता हे दुसऱ्या नवरीची ऑर्डर आहे ज्यामध्ये एक त्यांच्याच कस्टमरचं आहे. तसंच हे डिझायनर आहे ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. असा वर्क आहे, हा फ्रंटचा नेक आहे, हा बॅकचा नेक आहे. जशा डिझाईन तुम्हाला ब्लाऊजांवर दिसत आहे तसेच ब्लाऊज आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. हे एक झालं, हे दुसरं 2 ब्लाऊज झाले. त्यानंतर हे ब्लाऊज आरी वर्कचं असणार आहे. 11, 12, तर हे 12 आणि मागे 2 ब्लाऊज लावलेले आहेत. असे 14 ब्लाऊज ह्या एकाच नवरीचे आहेत जे मला पॅडेड शिवून घ्यायचे आहेत. तर त्यामधून मी ते 2 ब्लाऊज तिला आधी रेडी करून दिले आणि हे झाले 14 ब्लाऊज इथं. म्हणजे आता हे सध्या 12 आहेत, 17 आणि हे 12. हां, 29 ब्लाऊज आपले इथं टोटल झालेले आहेत आणि 29 ब्लाऊजांमध्ये म्हणजे मोजून आपल्या ऑर्डर झाल्या 3 ते 4 कस्टमरच्या. एक कस्टमरचे 12 ब्लाऊज, एक ह्या नवरीचे 12 ब्लाऊज, एक कस्टमरचे 2, एकचे 3. तर टोटल मी ब्लाऊजांच्या गिनती लावलेली आहे सर्व कस्टमरचे. कोणाचे 2, कोणाचे 3, कोणाचे 5 असे ब्रायडलचे पण ब्लाऊज आहेत अजून. तर सर्व ब्लाऊज मिळून माझ्याकडे बरोबर आता म्हणजे आजच्या आज मला 40 ब्लाऊजांची कटिंग करायची आहे. तर मी बघते संध्याकाळपर्यंत माझे 40 ब्लाऊज कटिंग होतात का, आणि कटिंग झाले तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे जेवढे कटिंग होतील तेवढे ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, आज जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की मला फक्त आणि फक्त ब्लाऊजांची कटिंग करायची आहे. तर मी बघते संध्याकाळपर्यंत माझं टार्गेट आहे 40 ते 45 ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत. आता ब्लाऊज एवढे जास्तीचे ब्लाऊज तर मी एकटी कटिंग करणार नाही, तर मी मेन फॅब्रिक म्हणजेच अस्तरवर मी कटिंग करते स्वतः आणि अस्तरवर कटिंग झाल्यानंतर मग कापडवर कटिंग करायला मी देते माझ्या बहिणीकडे. आणि तसंच मी त्यांना आता इथं लगेचच कामाला लावलेलं आहे की म्हटलं रील शोधून ठेवा. सर्व ब्लाऊजांवर मॅचिंग रील शोधायला पण सांगते. ती लाईट गेलेली आहे, मग रिकाम्या वेळेत काय करायचं, तर मी तर काम करतच आहे, पण तसं त्यांना देखील कामाला लावलेलं आहे की सर्व ब्लाऊजांवर जर का मला रील शोधून मिळाले तर लगेचच आपल्याला रील मिळतो. म्हणजे ब्लाऊज घेतला हातात का लगेच फटक्यात रील मिळतो. टाईम वाया न जाता फटाफट पण कामं होत असतात. तर आजचा दिवस फक्त आणि फक्त कटिंग स्पेशल आहे. बघू आपण आता किती ब्लाऊजांची कटिंग होते. आतापर्यंत माझे 5 ते 6 कस्टमरचे ब्लाऊज माझे कटिंग करून झालेले आहेत. त्यामध्ये त्यांची संख्या भरपूर आहे ब्लाऊजांची. कोणाचे 12, कोणाचे 6, कोणाचे 3, कोणाचे 4, कोणाचे 2, कोणाचं 1 असे ब्लाऊज आहेत आणि स्पेशल मला ते ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. म्हणून जास्तचा वेळ जातोय, म्हणून मी कटिंगचा व्हिडिओ थोडासा दाखवलेला आहे.
आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कटिंग केलेले ब्लाऊज दाखवणार आहे. तर हे बघा, इथं मी ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहेत. जे मी सुरुवातीला तुम्हाला 12 ब्लाऊज दाखवले ना, त्या कस्टमरचे ब्लाऊज मी कटिंगला घेतले. एक सोबत तर 12 ब्लाऊजांची कटिंग करायची आहे. त्यातून बऱ्यापैकी म्हणजे 3 ते 4 ब्लाऊज त्या कस्टमरचे डिझायनर आहेत. मग त्यांची कटिंग मला वेगळी करावी लागेल गळ्याच्या रुंदीनुसार. कोणत्या डिझाईनची गळ्याची रुंदी 6 असते, कोणाची 7 असते, कोणाची गळा रुंदी 8 असते. मग त्याप्रमाणे मला शोल्डर आणि मुंडा खोली चेंज करायची असते. म्हणून मग मी असं करत, आता हे जे साधे त्या कस्टमरचे एकदम सिंपल ब्लाऊज होते ना, ते त्यासाठी मी मार्किंग करून घेते इथं. आणि मग एकावर एक ठेवून मी सर्व जे अस्तर आहेत ते कटिंग करेल. बाकी डिझायनर ब्लाऊज मला स्पेशल कटिंग करायचे आहेत. तर कोणत्या कस्टमरचे 4 टक्सचे, कोणाचे 3 पीस प्रिन्सेस कट, कोणाचे कटोरी ब्लाऊज, कोणाच्या प्रिन्सेस कट ब्लाऊज, असे वेगवेगळ्या टाईपमध्ये मला सर्वचे सर्व ब्लाऊज जे आहेत ते आज म्हणजे पूर्ण दिवसभरात मी 40 ब्लाऊजांची कटिंग केलेली आहे. होईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत ह्या ब्लाऊजचे शॉर्ट नक्कीच शेअर करणार आहे. कारण आता वेळ नाही मला की मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवू. ह्या ब्लाऊजांच्या कटिंगमध्ये बराच असा वेळ माझा जात असतो, कारण यांना आहे ना ॲडजस्टमेंट भरपूर करायचं आहे. असं करत मला हे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे. तर मी आता याची कटिंग करते. कंप्लीट बरोबर आता 5 वाजलेले आहेत. अजून लाईटचा काही पत्ता नाही आहे. बघू आता लाईट केव्हा येते तर. आणि नाही आली तर मग ब्लाऊज कटिंग करून मी घरीच घेऊन जाणार आहे. जेवढे होतील तेवढे रात्री पण करते आणि मग उद्यापासून ब्लाऊज स्टिचिंगलाच आपल्याला घ्यायचे आहे. तर मग फायनली मी इथं 40 ब्लाऊजांची कटिंग करून घेतलेली आहे, ती देखील माझ्या बहिणीच्या मदतीने. तर बघू शकता तुम्ही, ब्लाऊज जर तुम्ही मोजून बघणार तर बरोबर 40 ब्लाऊज इथं दिसत आहेत कटिंग झालेले. आणि तरी देखील माझे अजून भरपूर असे ब्लाऊज कटिंगचे बाकी आहेत. तर त्यामधून एक ब्रायडलची पूर्ण ऑर्डर माझी इथं बाकी राहून गेली, कारण हे डिझायनर ब्लाऊज आहेत जे मला वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईनमध्ये म्हणजे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर हे 12चे 12 ब्लाऊज राहिलेले आहेत. आजच्या आज म्हणजे पूर्ण दिवसभरात मी 40 ब्लाऊजांची कटिंग केली. ठीक आहे. तर आणि आता हे जर का 12 ब्लाऊजांची कटिंग झाली असती, तसंच ते एक रेड कलरचं दाखवलं, अशी 13 ते 14 ब्लाऊज माझे राहून गेले, जे मी नंतर कटिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता अजून ह्या एक बॅगमध्ये एक ब्रायडलचे, तसेच इकडे कस्टमरचे ब्लाऊज, भरपूर असे ब्लाऊज माझे इथं पडलेले आहेत. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त 40 ब्लाऊजांची कटिंग इथं दाखवलेली आहे.